गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामी चरित्र सारामृताचे 21 पारायण व 11 दिवसांचे पारायण कसे करावे। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थांच्या पावनचरणी माझा साष्टांग नमस्कार। आज आपण एका अतिशय पवित्र आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामी चरित्र सारामृताचे 21 पारायण कसे करावे आणि ज्यांना वेळ कमी आहे त्यांच्यासाठी 11 दिवसांचे पारायण कसे करावे। मंडळी, दरवर्षी गुरुपौर्णिमा जवळ आली की अनेक स्वामी भक्तांच्या मनात एकच प्रश्न असतो की या पवित्र काळात आपण स्वामींसाठी नेमकं काय करावं जेणेकरून त्यांची कृपा आपल्यावर राहील आणि आपला जीवन प्रवास सुकर होईल। आणि याचंच एक सुंदर उत्तर आहे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण। आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी चरित्र सारामृत म्हणजे नेमकं काय, पारायण म्हणजे काय आणि ते का करावं, 21 पारायणाची पद्धत आणि 11 दिवसांच्या पारायणाची पद्धत, पारायण करताना पाळायचे नियम आणि यासाठी लागणारी पूर्वतयारी। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात प्रत्येक टप्पा अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा, म्हणजे तुमचा संकल्प अजून दृढ होईल। चला मंडळी, सगळ्यात आधी समजून घेऊया स्वामी चरित्र सारामृत म्हणजे नेमकं काय। स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनातील लीला, त्यांचे उपदेश आणि त्यांनी भक्तांना दिलेला आधार यांचं वर्णन करणारा एक अत्यंत पवित्र ग्रंथ आहे। या ग्रंथाचं पारायण केल्याने मन शांत होतं, श्रद्धा दृढ होते आणि स्वामींच्या अस्तित्वाची अनुभूती येते असं भक्त सांगतात। हा ग्रंथ अनेक अध्यायांमध्ये विभागलेला आहे आणि प्रत्येक अध्यायात स्वामींच्या जीवनातील एक वेगळी घटना किंवा शिकवण आहे। आता पारायण म्हणजे काय हे समजून घेऊया। पारायण म्हणजे एखादा पवित्र ग्रंथ ठराविक काळात सलगपणे आणि श्रद्धेने संपूर्ण वाचणं, याला पारायण असं म्हणतात। पारायण हे नुसतं वाचन नसतं, तर ती एक साधना असते ज्यात मन एकाग्र करून भक्तिभावाने ग्रंथातील प्रत्येक शब्द आत्मसात करायचा असतो। गुरुपौर्णिमा यावर्षी 29 जुलै रोजी आहे आणि याच पवित्र दिवशी आपण हे पारायण पूर्ण करून स्वामींच्या चरणी अर्पण करणार आहोत। त्यामुळे 21 दिवसांचं पारायण करायचं असेल तर 29 जुलैच्या 21 दिवस आधीपासून सुरुवात करा आणि 11 दिवसांचं पारायण करायचं असेल तर 29 जुलैच्या 11 दिवस आधीपासून सुरुवात करा, म्हणजे बरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमचं पारायण पूर्ण होईल। आता प्रश्न असा येतो की गुरुपौर्णिमेपर्यंत हे पारायण का करावं। मंडळी, गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुतत्वाला वंदन करण्याचा दिवस आहे आणि स्वामी भक्तांसाठी स्वामी समर्थ हेच गुरुस्वरूप आहेत। या पवित्र काळात त्यांच्या चरित्राचा पारायण केल्याने आपण त्यांच्याशी अधिक जवळीक साधतो, त्यांचे उपदेश मनात रुजवतो आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या पारायणाची सांगता करून स्वामींना कृतज्ञतापूर्वक अर्पण करतो। असं केल्याने मन प्रसन्न राहतं आणि आयुष्यातील अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती मिळते, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे। आता आपण पाहूया 21 पारायणाची पद्धत नेमकी कशी असते। मंडळी, इथे 21 पारायण म्हणजे संपूर्ण ग्रंथाचं 21 वेळा वाचन असं नाही, तर हे 21 दिवसात ग्रंथाचं सलग पारायण अशा अर्थाने घेतलं जातं। म्हणजे गुरुपौर्णिमेच्या 21 दिवस आधीपासून रोज ग्रंथातील ठराविक भाग वाचून गुरुपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण ग्रंथाचं वाचन पूर्ण करायचं असतं। यासाठी सगळ्यात आधी ग्रंथातील एकूण अध्याय मोजून घ्या आणि ते 21 दिवसांमध्ये समान भागात विभागून घ्या, म्हणजे रोज ठराविक अध्याय वाचून 21 दिवसात संपूर्ण ग्रंथ पूर्ण होईल अशी सोपी विभागणी करा। ज्यांच्याकडे वेळ कमी आहे किंवा ज्यांना 21 दिवस शक्य नाहीत त्यांच्यासाठी 11 दिवसांच्या पारायणाची पद्धतही तितकीच फलदायी मानली जाते। यात संपूर्ण ग्रंथ 11 दिवसांमध्ये विभागून वाचला जातो। यासाठी रोज थोडा जास्त वेळ द्यावा लागतो, पण भक्तिभाव आणि श्रद्धा तेवढीच महत्त्वाची असते। तुम्ही तुमच्या वेळेनुसार 21 दिवसांची पद्धत निवडा किंवा 11 दिवसांची पद्धत निवडा, दोन्ही पद्धतींमध्ये मूळ उद्देश एकच आहे, तो म्हणजे श्रद्धेने आणि नियमितपणे ग्रंथाचं पारायण पूर्ण करून गुरुपौर्णिमेला स्वामींच्या चरणी अर्पण करणं। आता पारायण सुरू करण्याआधी काही पूर्वतयारी करून घेऊया। सगळ्यात आधी स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ स्वच्छ आणि सुस्थितीत असल्याची खात्री करा। ग्रंथ ठेवण्यासाठी एक स्वच्छ पाट किंवा उंच जागा निवडा जिथे तो व्यवस्थित ठेवता येईल। दुसरी गोष्ट म्हणजे पारायणासाठी घरातील शांत आणि स्वच्छ जागा निवडा जिथे रोज न चुकता बसता येईल।
तिसरी गोष्ट म्हणजे पारायण सुरू करण्याआधी स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर दिवा लावून त्यांची पूजा करा आणि पारायण करण्याचा संकल्प मनात स्पष्टपणे करा. गुरुपौर्णिमेपर्यंत हे पारायण मला पूर्ण करायचं आहे असा दृढ निश्चय करा. आता रोजची पारायणाची पद्धत कशी असावी ते समजून घेऊया. रोज सकाळी स्नान करून स्वच्छ आणि शांत मनाने पारायणासाठी बसा. सुरुवातीला दिवा लावा आणि हात जोडून स्वामींना प्रार्थना करा. स्वामी, आजचं हे पारायण मी आपल्या चरणी अर्पण करते. कृपया माझ्याकडून हे पूर्ण भक्तिभावाने घडू द्या. त्यानंतर आधी ठरवलेल्या भागानुसार त्या दिवसाचे अध्याय शांत चित्ताने आणि स्पष्ट उच्चारांत वाचा. वाचताना घाई करू नका. प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कथा मनात उतरू द्या. वाचन पूर्ण झाल्यावर हात जोडून स्वामींचे आभार माना आणि पुढच्या दिवसाच्या पारायणासाठी मनातल्या मनात संकल्प करा. हे पारायण शक्यतो रोज एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्यात सातत्य राहतं. आता आपण पारायण करताना पाळायचे नियम पाहूया. सगळ्यात पहिला नियम म्हणजे नियमितता. ठरवलेल्या दिवसात एकही दिवस खंड पडू देऊ नका. जर काही अपरिहार्य कारणाने खंड पडलाच तर पुढच्या दिवशी दुप्पट भाग वाचून तो भरून काढण्याचा प्रयत्न करा. दुसरा नियम म्हणजे शुद्धता. पारायणाच्या काळात शरीर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करा. तिसरा नियम म्हणजे एकाग्रता. वाचताना मन इतरत्र भरकटू न देता ग्रंथातील कथेत आणि उपदेशात मन गुंतवा. चौथा नियम म्हणजे ग्रंथाचा आदर. ग्रंथ जमिनीवर थेट न ठेवता स्वच्छ कपड्यावर किंवा पाटावर ठेवा आणि हात स्वच्छ असतानाच ग्रंथाला स्पर्श करा. आणि पाचवा नियम म्हणजे सात्विक आहार आणि सात्विक विचार ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. मंडळी, इथे एक गोष्ट स्पष्ट सांगणं गरजेचं आहे. हे पारायण श्रद्धे आणि मनाशांतीसाठी आहे. आपल्या आयुष्यातील वैद्यकीय, आर्थिक किंवा इतर गंभीर अडचणी असतील तर त्यासाठी योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणं तितकंच आवश्यक आहे. पारायण ही श्रद्धेची आणि मनाच्या स्थैर्याची साधना आहे. ती त्या प्रयत्नांना पूरक आहे, पर्याय नाही. आणि हे पारायण पूर्णपणे ऐच्छिक आहे. ज्यांना यात मनापासून श्रद्धा आहे त्यांनीच ते करावं. अनेक स्वामी भक्त सांगतात की गुरुपौर्णिमेपर्यंत असं पारायण पूर्ण केल्यावर त्यांना एक वेगळीच मनाशांती अनुभवायला मिळाली. रोजच्या धावपळीत काही क्षण स्वामींच्या सानिध्यात घालवल्याने मन हलकं झाल्यासारखं वाटलं आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी पारायण पूर्ण झाल्यावर एक वेगळंच समाधान मिळालं असं अनेकांनी सांगितलं आहे. तुम्हीही हे पारायण केलंत तर तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मंडळी, या गुरुपौर्णिमेला फक्त एक पारायण पूर्ण करू नका, तर स्वामींच्या उपदेशांना आपल्या रोजच्या आयुष्यात उतरवण्याचा संकल्पही करा. स्वामी नेहमी सांगतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य केवळ वाचायचं नाही तर मनात कायमचं जपायचं आहे. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओत आपण पाहिलं स्वामी चरित्र सारामृत म्हणजे काय, पारायणाचं महत्त्व, 21 दिवसांच्या आणि 18 दिवसांच्या पारायणाची पद्धत आणि पारायण करताना पाळायचे नियम. तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणि सोयीनुसार यातली एक पद्धत निवडून आजपासून पारायणाला सुरुवात करू शकता. संपूर्ण श्रद्धेने आणि नियमितपणे केलत तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्कीच एक वेगळं समाधान आणि मनाशांती अनुभवायला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे पुढचे सेवाविषयक व्हिडिओ तुम्हाला अजिबात चुकणार नाहीत. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा आणि तुम्ही कोणती पद्धत निवडणार आहात ते आम्हाला